तर मंडळी नमस्कार, श्री स्वामी समर्थ. दीपिका शेडके ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आले उरण बीचला आणि उरण बीचला येण्याचं कारण असं आहे की बोलत होतं की उरण बीच खूप फेमस आहे वगैरे. तर मी जाऊया बघूया तिकडे आपण जाऊन. तर मी आले इकडे आणि सेम कोकणासारखं फील आहे मला. तर पहिलं माहिती पडलं की कोकणासारखं आहे सेम. तर इकडे तुम्ही बघू शकता मागे माझ्या नारळींची झाडं आहेत खूप सारी आणि खरंच खूप भारी आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही CSTला येऊन तुम्ही बोटीने येऊ शकता किंवा तुमची कार असेल, बाईक असेल, स्कूटी असेल तुम्ही त्याने पण येऊ शकता उरणला. आणि खरंच खूप 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 भारी आहे. म्हणजे असं वाटतं की मी दापोलीला पोचले बीचवरती आमच्या इकडे गावी. असं एवढं फील भारी वाटते. तर मी आता हे तुम्हाला सगळं दाखवणार आहे. मी गॉगल ह्यासाठी घातलं आहे कारण का उन्हामुळे माझे डोळे पूर्ण बंद होत आहेत आणि मला बोलता येत नाही आहे त्यामुळे. तर चला आता आपण पूर्ण बीच बघूया इकडे सगळं. तर कंटिन्यू राहा. खूप भारी आहे, खूप भारी आहे. इतकी हवा आहे ना बस. लोक इकडे फोटोज सगळे काढतात आणि असं नाही की हे लांब आहे तर इकडे लोक येत नाहीत. भरपूर लोक येतात. बघू शकता. तुम्हाला ते नारळीची झाडं मस्त वाटते. एकच नंबर. दापोलीची आठवण आली कोकणातली. फॅमिलीला घेऊन पिकनिक काढा आणि या. त्यानंतर आहे ना चपाती आणि भाजी खायला बसली आणि मला गावची आठवण आली. गावाला आहे ना मम्मी आपण बरोबर लहानपणी जायचे आणि तिकडे भाकरी वगैरे खायची. खूप भारी वाटायचं, मजा यायची. तर तुमच्याबरोबर व्हिडिओ पोचवण्याचं हाच एक कारण आहे की तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून जा आणि जगा. खूप आयुष्य सुंदर आहे कारण का पुन्हा हे भेटणार नाही आहे आणि त्यामुळे जगून घ्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तिथपर्यंत श्री स्वामी समर्थ.